हेलिकॉप्टर हे साधा नाही आणि आपण पिठलं भाकरीवरच आहोत. आता पिठलं भरीत ठेचा भाकरीचा बेत आहे. जेवणाची काळजी कोण घेतं या सगळ्याला? आणि मी नाही जेवलं की ते उपाशी राहतात, तर त्यांच्यामुळे मी पण वेळेवर जेवते. जेवणात मला खूप गावरान मेवा आवडतो. पेरू, काकडी गावरान, माझ्या आईचे वर्ल्ड फेमस अनारसे. ती एवढे चांगले अनारसे बनवते, ती भरली वाकडी अप्रतिम बनवते. या प्रचाराच्या किंवा राजकीय सगळ्या दगदगीमध्ये डाएट कॉन्शियस राहायला जमतं का? तब्येतीची काळजी घ्यायला जमतं का? मिरचीचा ठेचा आहे, भरीत आहे, पिठलं आहे आणि भाकरी आहे. ठेचा पाहिला की कुठल्या राजकारणाची आठवण येते? प्रचाराच्या सगळ्या धामधुमीमध्ये जेवण सुद्धा तितकंच महत्वाचं. ऑलमोस्ट संध्याकाळचे 5 वाजत आल्यात आणि जेवायला सुरुवात केली आहे. मला माहिती नाही आपण किती 1000 फुटांवरती आहोत, पण किती 1000 फुटांवर आपण पिठलं भाकरी खातोय. ते आपण त्यांचाही बोध म्हटलं की हे हेलिकॉप्टर हे साधा नाही आणि आपण पिठलं भाकरीवरच आहोत. सकाळी पण आपण नाश्ता केला हेलिकॉप्टर मध्येच आणि आता पिठलं भरीत ठेचा भाकरीचा बेत आहे. जेवणाची काळजी कोण घेतं या सगळ्याला? हे लोकच घेतात. ते मला वेळोवेळी खाऊ घालतात. मला एवढा स्वतःहून जेवण भूक वगैरेचा नाद नाही, तर ते मला वेळेवर जेवतात. आणि मी नाही जेवलं की ते उपाशी राहतात, तर त्यांच्यामुळे मी पण वेळेवर जेवतो. सपोर्ट स्टाफ आणि सगळी आजूबाजूची माणसं खूपच महत्वाची. जेवणात आवडतं काय पंकजा मुंडेंना? खरंच आता वाजलेत 5:15, आपण दुपारचं जेवतो. जेवणात मला खूप गावरान मेवा आवडतो. पेरू, काकडी गावरान, मुळा असं. इकडे गावाकडे आल्यावर मी ते फ्रेश खाण्याचा प्रयत्न करते. भरीत भाकरी बाजरीची, मला हे सगळं आवडतं. आणि मॉडर्न जेवण पण आवडतं, असं नाही की नाही आवडत. जॅपनीज खाते, चायनीज खाते आणि चाट पण खूप खाते. पण ते मला असं कोणी आणून हातात दिलं तर. मुंडे साहेब फूडी होते? मुंडे साहेब फूडी होते का? तशी मी आहे. साधं जेवण. पण मी काय प्रत्येक घास एन्जॉय करायची. आणि मी माझं पण जेवणाचे कौतुक खूप असतं. हे भरीत आणलं, हे आणलं असं. पण जेवणाला कोणी म्हणल्याशिवाय जेवण नाही लक्षात. पण मग आईच्या हातचा एखादा पदार्थ, खास पदार्थ? हो, माझ्या आईचे वर्ल्ड फेमस अनारसे. ती एवढे चांगले अनारसे बनवते, ती भरली वाकडी अप्रतिम बनवते. आणि त्यामुळे तिच्या हातच्या अनेक गोष्टी आहेत. मोकळी डाळ असते, तिच्या इव्हन पोळ्या खूप मौसूद असतात. ती खूप चांगला स्वयंपाक करायची. पण अनेक वर्षात आता रोज स्वयंपाक तर काही करत नाही, घरी स्वयंपाकाला लोक आहेत. तुम्ही स्वतः कधी किचनमध्ये हा ट्राय करता का? मी खूप चांगला स्वयंपाक करते. माझी व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवते मी. आणि माझ्या हाताला चांगली टेस्ट आहे. मी स्वतःच म्हणायला नाही पाहिजे, पण मी जर सांगितलं नाही की मी स्वयंपाक केलाय आणि टेबलवर ठेवलं तर एखादी पोळी भाकरी ते घरचे लोक जास्त खातात. मग कळतं की आज माझी भाजी आहे. लेकाला कुठला पदार्थ आवडतो तुमच्या हातचा? माझ्या लेकाला जास्त असं काही हे पिठलं भाकरीचा एवढा नाद नाही. पण मी त्याला लहानपणापासून नाचणी शिजवून खाऊ घालते. तर त्याला मध्येच असा मूड येतो, मम्मी आपल्या हातची नाचणी बनव, नाचणीचं पेज बनव. आणि मी एक अरेबियन स्टाईल चिकन बनवते, ते त्याला खूप आवडतं. आणि मी एक प्रॉन खिचडी बनवते, तो फुल नॉनव्हेज आहे, ते त्याला खूप आवडतं. या प्रचाराच्या किंवा राजकीय सगळ्या दगदगीमध्ये डाएट कॉन्शियस राहायला जमतं का? तब्येतीची काळजी घ्यायला जमतं का? नाही जमत. आणि आमचं रुटीन 25-30% वेगळं असंच असतं. डाएट कॉन्शियस पॉलिटिशियन राहायला एवढं जमत नाही. आणि उलट एवढं बोलून बोलून, ओरडून ओरडून, सतत धावपळीत जास्त खाण्यात नाही आलं तर वीकनेस पण येतो. आपण जाडे दिसतो कारण आपण खात नाही तरी वजन वाढतं, पण वीकनेस येतो. त्यामुळे न्यूट्रिशियस फूड खायला जरा लक्ष द्यावं लागेल आता वरचेवर. मिरचीचा ठेचा आहे, भरीत आहे, पिठलं आहे आणि भाकरी आहे. ठेचा पाहिला की कुठल्या राजकारणाची आठवण येते? कोणत्या राजकारणाची? नाही, असं कोणाची आठवण येत नाही. ठेचा पण तिखट कोणी नाही? तिखट कोणी नाही म्हणजे? नाही, मला नाही वाटत कोणी तिखट. भाकरीसारखं गोल, भाकरीसारखं गोल. दादा, माझे दादा. हा,
त्यांच्याबद्दल खरं तर विचारायचं राहिलं की त्यांच्या सभा, त्यांचं बोलणं, एक अमेझिंग आणि अफाट पर्सनॅलिटी, तुमच्यावर किती परिणाम आहे मामांचा? मला वाटतं 100% परिणाम आहे मला. मी मुंडे साहेबांचाच वर्जिन आहे. आणि पिठलं किंवा भरीत काय पिठलं किंवा बरीच हा कोणाला बघ मला असं कोणा व्यक्तीला बघून, भाजीला बघून व्यक्तीची आठवण येत नाही. भाजीला बघून बांधायचं मला ते खावं वाटणार नाही. पण राजकारणाची खिचडी झाली असं वाटतं सध्या. हो, थोडीशी खिचडी झाली आहे. आता बघू त्या खिचडीत साजूक तूप घालून टेस्टी बनवायचा प्रयत्न करू. मनापासून आभार. बराच उशीर झालाय. जेवण कंटिन्यू करूया. पुढच्या टप्प्यावरती आपली भेट पुन्हा होणार आहे.